सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता जे की यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी तर उद्यापासून सातबारा कोरा जे की या जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं सरसगट देवेंद्र फडणवीस इथं लाईव्ह तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये किती विश्वास आहे तर आता यामध्ये 5 लाखापर्यंत जे काही लाईव्ह उद्यापासून सातबारा कोरा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल एक मोठी बातमी आहे. तर आता कितीपर्यंत कर्ज इथं माफ होऊ शकते, कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांचं, तर हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. राज्य सरकारकडून जे काही 5 लाख रुपये कर्जमाफी देण्याबाबतचा मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर उद्यापासून सातबारा कोरा होणार का, हे एक महत्त्वाचा विषय यामध्ये. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ इथं मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची सुरुवात इथं होणार आहे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता पहिला जो प्रश्न आहे ते कर्जमाफी म्हणजे काय ते आपण इथं जाणून घेऊ. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज अल्प मुदत असेल, कर्ज सरकारकडून माफ होते. बँकेकडून थकीत कर्जाची रक्कम सरकार भरते. शेतकऱ्यांच्या नावावर थकबाकी शून्य राहते. म्हणजे आता तुम्ही जर कर्ज घेतलं तर तुमच्या सातबाऱ्यावर तिथं कर्ज दाखवते की तुम्ही किती कर्ज घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 लाख असेल, जे की 50,000 असेल, तर त्यावरती तुम्हाला ते आकडा तुम्हाला दिसतो की तुम्ही कर्ज घेतलेला आहे. त्यानंतर सातबारा कोरा होतो का, नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग इकडं मोकळा. जेव्हा तुमचं कर्ज इथं नील होईल तेव्हा तुम्हाला नवीन कर्ज इथं घेता येणार आहे. तर आता यामध्ये जे की 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होण्याची जी काही शक्यता आहे. तर इथं सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेचे समाविष्ट आहे. 2019 नंतर थकबाकी कर्ज जे काही इथं आहे. त्यानंतर नवीन जी आर येणं अधिक बाकी राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे, जी आर जसं येईल त्या संदर्भात सर्वात पहिले अपडेट आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. तर जी आर जो आहे, जी आर इथं यायचा राहिलेला आहे. तर उद्यापासून सातबारा कोरा होणार का, तर उद्यापासून सातबारा कोरा होणार का या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया. काही जिल्ह्यांमध्ये डेटा जे काही पेंडिंगच आहे अधिकही. बँक कर्ज पडताळणी इथं करत आहे. टप्प्याटप्प्याने इथं जे काही अपडेट इथं होणार आहे. एकाच दिवशी सातबारा इथं कोरा होणार नाही आहे. जे काही सातबारा जे काही कर्जमाफीसाठी इथं टाईम लागणार आहे. तर इथं लवकरच कर्जमाफी इथं होणार नाही आहे. तर आता यामध्ये कोणाला लाभ इथं मिळणार आहे, शेतकरी असणे आवश्यक आहे, पीक कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे, थकीत असणे आवश्यक आहे. कर्ज थकीत म्हणजे बरेच शेतकऱ्यांच्या अंगावर 50,000 असतील, कोणाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 लाख. तर असे जे काही शेतकरी आहेत तर अशांचे कर्जमाफी इथं होणार आहे. त्यानंतर आधार लिंक खाते असणे आवश्यक आहे, सातबाऱ्यावर नाव असणे आवश्यक आहे. सातबाऱ्यावर ज्या शेतकऱ्यांच्या नावाने असेल त्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं असणे आवश्यक आहे. त्यानंतर वैयक्तिक ट्रॅक्टर, गृहवहिनी हे यामध्ये स्वीकारल्या जाणार नाही. तर यामधील जे काही जिल्हे आहेत, कोणते जिल्हे आधी येणार आहे, यामध्ये विदर्भ, मराठवाडा, दुष्काळग्रस्त जिल्हे. तर या जिल्ह्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल. जे काही कर्ज माफी जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आता सरकारकडून लाईव्ह अपडेट इथं त्याचप्रमाणे जी आर, जसं काही जी आर या संदर्भात येईल व अंमलबजावणी होईल तर या सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. थेट खात्यामध्ये जी काही नवीन कर्ज काय आहे, नवीन कर्ज जर घ्यायचं असेल तुम्हाला तर यासाठी अर्ज करून तुम्ही कर्ज मिळवू शकता. पेंडिंग का आहे, तर आता बरेच जिल्हे काय पेंडिंग राहतात. त्यामध्ये बँक कर्ज पडताळणी तर सुरू राहते, बँक आधार लिंक अपडेट नाही, सातबाऱ्याची नोंद जोडत नाही. त्यानंतर बरेच जे काही अडचणी असतात शेतकऱ्यांच्या व जे काही डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला इथं नवीन कर्ज देण्यात येत नाही. त्यानंतर इथं कुठे सुरुवात झालेली आहे, यामध्ये दुष्काळग्रस्त तालुके सहकारी बँकेमध्ये अपडेट जे काही आलेलं आहे, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सुरू आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये रोलआउट सुरू झालेलं आहे. तर यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहे यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया. तर हे जे जिल्हे आहे हे संपूर्ण जिल्हे काय आहे, पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर जसा टाईम त्या संदर्भात जे की सर्वात पहिले अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया. तर हे जे काही 10 जिल्हे आहे
तर या जिल्ह्यांमध्ये काय होणार आहे, टाईम लागणार आहे. त्यानंतर इथं येते आपलं हिंगोली. हिंगोली झाल्यानंतर इथं जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर. तर हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे काय आहे, पेंडिंग जिल्हे आहे. तर या जिल्ह्यांमध्ये, पेंडिंग जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे. त्यानंतर येते आपलं नांदेड झाल्यानंतर नंदुरबार, नाशिक, त्यानंतर येते पालघर. तर आता हे जे काही जिल्हे आहे, हे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे इथं टाईम लागणार आहे, पैसे जमा होण्याकरिता. तर इथं जे काही कर्जमाफीसुद्धा इथं लवकरच जे काही अपडेट आहे ते येणार आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर. तर हे जिल्हेसुद्धा इथं काय आहे, पेंडिंग आहे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथं टाईम लागणार आहे. जसं की या जिल्ह्याचे पंचनामे वगैरे सर्व पूर्ण होतील तेव्हा कर्जमाफी इथं येणार आहे. त्यानंतर जे आपला राहिलेला शेवटचा जिल्हा छत्रपती संभाजीनगरसुद्धा यामध्ये आहे. तर आता शेतकऱ्यांना किती कर्जमाफी होणार आहे, तर यामध्ये जास्तीत जास्त कमाल जे आहे 50,000 रुपये. किती आहे, 50,000 किंवा 50,000च्या वर आहे. तर यामध्ये 1,00,000 असेल, 2,00,000 असेल, तर यापर्यंत कमाल जी काही 5,00,000पर्यंत कर्जमाफी होण्याची जी काही शक्यता आहे, परंतु एवढी काही होणार नाही, कमीच होणार आहे.